आणि त्या बातमी नवी मुंबईतून। नवी मुंबईमध्ये काँग्रेसनं छात्रों की गूंज हे अभियान सुरू केलं। शिक्षण प्रणालीच्या अव्यवस्थेविरोधामध्ये स्वाक्षरी मोहीम। शिक्षण प्रणालीच्या अव्यवस्थेविरोधामध्ये काँग्रेस मैदानात उतरली आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशभरामध्ये छात्रों की गूंज हे अभियान राबवण्याचे आदेश दिलेले होते। नवी मुंबईतल्या बेलापूर या ठिकाणी काँग्रेसच्या वतीनं भारती विद्यापीठामध्ये छात्रों की गूंज या अभियानाअंतर्गत स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। विद्यार्थ्यांचा आवाज, त्यांच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवण्याकरता हे अभियान राबवण्यात आलंय। विद्यार्थ्यांनी देखील या अभियानाला मोठा प्रतिसाद दिला। सर काय सांगाल, या ठिकाणी सह्यांची मोहीम राबवण्यात आलेली आहे, काय प्रतिक्रिया व्यक्त कराल? आमचे नेते राहुलजींनी पुऱ्या भारतमध्ये छात्रों की गूंज हा कार्यक्रम डिक्लेअर केलाय आणि तुम्ही बघत असाल त्यांनी कोटामध्ये, देहरादूनमध्ये कार्यक्रम घेतला आणि आता आम्ही ह्या छात्रों की गूंज ह्या कार्यक्रमामार्फत या हिंदुस्थानामध्ये, या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये अवेअरनेस क्रिएट करणार आहोत की पेपर लीक होत आहे त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, शिक्षण व्यवस्था जी बदलली पाहिजे, लोकांचे ॲडमिशन सोपे व्हायला पाहिजेत, मुलांना चांगलं शिक्षण गव्हर्नमेंटने द्यायला पाहिजे, सबसिडाइज रेटमध्ये फीमध्ये चांगलं शिक्षण दिलं पाहिजे। तर हे जे सर्व प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे ते आम्ही छात्रों की गूंज ह्या कार्यक्रमामार्फत अख्ख्या हिंदुस्थानात ही गूंज छात्रोंची होणार आहे आणि पार्लमेंटमध्ये ही छात्रोंची गूंजचा आवाज ऐकू देणार आहे। राहुल गांधी जसं नेत्याची गरज आहे आपल्याला, त्यांना गोरगरिबांची कष्ट काय माहिती आहे, गोरगरीबांपर्यंत पोचतात ते, त्यासाठी राहुल गांधीला सपोर्ट करून हे जो छात्र को गूंज आहे त्यासाठी मुलांना जमा करून मुलांना जागृत करणं आमची ध्येय धोरण आहे। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।